शांतिदूत सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ 2025 या जयंती उत्सव कार्यक्रमाप्रसंगी समिती अध्यक्ष म्हणून सय्यद इम्रान अली तर कार्याध्यक्षपदी राजकुमार दादा इंगडे यांची नियुक्ती करण्यात आली। वसमत येथील बुद्ध फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त शांतिदूत जयंती उत्सव समितीचे अध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते सय्यद इम्रान अली तर कार्याध्यक्षपदी प्रदेश काँग्रेसचे नेते राजकुमार दादा इंगडे यांची नियुक्ती करण्यात आली। या निवडी कार्यक्रमाप्रसंगी सहकारी साखर सम्राट जयप्रकाशजी दांडेगावकर तर वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे हे होते। राजकुमार दादा इंगडे यांच्या कुशल नियोजनात मागच्या 28 वर्षापासून विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवून महापुरुषांना अभिवादन करण्यात येते, ज्यात प्रामुख्याने दरवर्षी 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढून व तसेच रक्तदान शिबिर, रुग्णांना फळे वाटप, रांगोळी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा तसेच भीमबुद्धांचा जंगी मुकाबला, 18 तास अभ्यास, बुद्धिबळ स्पर्धा व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। दिनांक 1 मे 2025 रोजी नागपूर येथील सुप्रसिद्ध कवी कव्वाल बाप भीमराव रेगा या गाण्याने प्रसिद्ध असलेले कवी फैजान ताज यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी झालेल्या बैठकीत इम्रान अली यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राजकुमार दादा इंगडे यांची नियुक्ती करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी विनोद शेठ, खालिद शाकीर, शेख अलीमुद्दीन, गोरख पाटील, प्राध्यापक सुभाष मस्केसर, विजयकुमार रेंगडे, आनंदराव करवंदे, गौतम मोगले, गौतम दवणे, रमेश मानोते, भीमराव सरकटे, रवी डोळसे, मकसूद भाई, यशवंत उबारे, PC कांबरे, राजाभाऊ उबारे, श्रीरंग थोरात, ॲडव्होकेट तेलगोटे, BS खिलारे, विनोद चव्हाण, सम्राट गायकवाड, सुनील वाघमारे, अरविंद कठाळे, अनिल कांबळे, विश्वनाथ खंदरे, विजयकुमार मुळे, तुकाराम कदम, आशीर्वाद इंगोले व इतरही मान्यवर या निवडी कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। समृद्धी मराठी न्यूजसाठी वसमतवरून सुमेध मस्की।